Hello students, you all welcome to this video. Today we are going to start chapter 2, that is BJT, FET, basics and its application. Basically I am going to explain you the long form of the terms. That is what? BJT, bipolar junction transistor, then field effect transistor. Okay, these are the long terms. Basically in chapter 1 we learn first semiconductor device, and that is what? Diode. So transistor is what? I am going to explain you the term transistor. Transistor means which transfers. ट्रान्झिस्टर हा वर्ड कसा डिवाइड केला जातो? ट्रान्सफर प्लस रेजिस्टर. हे बघा, हा ट्रान्झिस्टर याला म्हणतात ट्रान्झिस्टर विच ट्रान्सफर्स द इलेक्ट्रिकल मॅग्निट्यूड, दॅट इज नोन ॲज ट्रान्झिस्टर. ही ट्रान्झिस्टरची डेफिनेशन आहे. द डिवाइस विच ट्रान्सफर्स द इलेक्ट्रिकल मॅग्निट्यूड, दॅट इज नोन ॲज ट्रान्झिस्टर. ओके, नाव यू जस्ट आयडेंटिफाय व्हॉट आय एम ड्रॉइंग हिअर. हे काय ड्रॉ केलं आहे बघा. ह्या ठिकाणी हा झाला पी, हा झाला एन. ह्या दोघाला काढतो, पी एनला काढतो आपण डायोड. दिस इज नोन ॲज पी एन जंक्शन डायोड. पण ह्याच डिवाइसमध्ये मी अजून एक पार्ट डोप केला. सपोज हा पी असेल पहिला सेमीकंडक्टर, तर दुसरा पण मी काय करायचं इथे पी, दोघं सारखे. ओके, सेमीकंडक्टर्स असतील, हा पी असेल तर हा पी, हा एन असेल तर हा एन, आणि मधलं काय असेल त्याला अपोजिट, तर ह्याला काय म्हणायचं? ट्रान्झिस्टर. सो दिस इज व्हॉट? पी एन पी ट्रान्झिस्टर. गेट इट दिस? सो ट्रान्झिस्टर कन्सिस्ट ऑफ 3 layers of semiconductor material. 2 layers are similar, the middle one is sandwiched between them and it is different from both. It is known as PNP transistor. Okay, this is the one type. Another type is what I am drawing here. This is known as NPN. Okay, so there are 2 types of transistor, PNP, NPN. ह्या ठिकाणी हे दोन सारखे आहेत, ह्या ठिकाणी हे दोन सारखे आहेत. त्याच्यामध्ये काय? अपोजिट सेमीकंडक्टर डोप केलेला आहे. हा जो ट्रान्झिस्टर आहे, डेफिनेशन काय आहे? इट ट्रान्सफर्स द रेजिस्टर, म्हणजे इलेक्ट्रिकल काही मॅग्नेट्यूड्स आहेत ते इथून इकडे काय करतात? ट्रान्सफर करतात. मग याला 3 टर्मिनल्स आहेत, इमिटर, बेस, कलेक्टर. इमिटर, बेस, collector. So this is what? Transistor. Now let us move towards the symbol and construction, basic construction of transistor. Okay, now see the symbol that I am going to show you here. Okay, so let us move. As I told you, there are 2 types of transistor, hence I am going to explain you 2 symbols. So the symbol is like this. Okay, this is what? The symbol. ओके, के सारखा. पण के कसा असतो इंग्लिशमधला? के जो लेटर आहे अल्फाबेट्स, तो इथून स्टार्ट होतो. पण ट्रान्झिस्टर इथे काही गोष्ट इथे एम्प्टी ठेवायचं आणि मग 2 टर्मिनल्स असे स्लँटिंग काढायचे. ओके, हा झाला एक ट्रान्झिस्टरचा सिम्बॉल. दुसरा इथे मी ड्रॉ करते. जसं मी आता सांगितलं तुम्हाला, 2 टाईप्स आहेत ट्रान्झिस्टरचे, एन पी एन आणि पी एन पी. म्हणून या ठिकाणी 2 सिम्बॉल्स ड्रॉ केलेले आहेत. हा पहिला जो सिम्बॉल आहे, हा आहे तुमचा एन पी एन, आणि बी जो आहे तो आहे पी एन पी. कसं आयडेंटिफाय करायचं बघा. मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे 3 टर्मिनल्स आहे. ओके, जर ज्याच्या ॲरो हेडवर, म्हणजे ज्या टर्मिनलवर हा ॲरो आहे तो असतो इमिटर, मधला असतो बेस, आणि तिसरा काय असतो? कलेक्टर. आता हा ॲरो हेड बघा, हा कसा आहे? आउटवर्ड आहे, बाहेरच्या दिशेने. जर इमिटरवरचा ॲरो हेड बाहेरच्या दिशेने असेल तर त्याला म्हणायचा एन पी एन ट्रान्झिस्टर. कसं आयडेंटिफाय करायचं लक्षात ठेवा. आणि इमिटरच्या टर्मिनलवर जर ॲरो हेड इनवर्ड असेल, आतल्या दिशेने असेल, तर त्याला काय म्हणायचं? पी एन पी ट्रान्झिस्टर. ज्या टर्मिनलवर ॲरो आहे तो असतो इमिटर, मधला असतो बेस, आणि तिसरा काय असतो? कलेक्टर. हे झालं सिम्बॉल. ओके, आता याचं कन्स्ट्रक्शन काय? मग अशी मी दाखवलं आहे, पण परत एकदा सांगते. एन पी एन ट्रान्झिस्टरचं कन्स्ट्रक्शन काय? पी, इथे पी, आणि एन काय झाला आहे? सँडविच झालेला आहे. हा असतो इमिटर, मधला असतो बेस,
आणि इकडे काय असतो कलेक्टर. तर याला काय म्हणायचं PNP ट्रान्झिस्टर. देर आर 2 टाइप्स ऑफ ट्रान्झिस्टर. ट्रान्झिस्टर इज अ सेमीकंडक्टर डिव्हाइस रिमेंबर विच कॅन बी फॉर्म बाय 2 डायोड्स. आणि ह्या ठिकाणी परत मी ड्रॉ करते. हा काय झाला NPN. हियर यू हॅव इमिटर, मिडल वन इज बेस अँड लास्ट वन इज कलेक्टर. सो दिस इज द सिम्बॉल. ओके, नाव लेट अस मूव टुवर्ड्स इट्स कन्स्ट्रक्शन. आता हे कन्स्ट्रक्शन बघूया. ह्या कन्स्ट्रक्शनमध्ये मी फिगर C जी आहे ती कन्सिडर करते आणि या फिगर C नुसार तुम्हाला इथे एक्सप्लेनेशन करते. हा जो ट्रान्झिस्टर आहे हा 2 डायोड्समुळे फॉर्म झालेला आहे. ओके, कुठले 2 डायोड्स ते बघा. इफ यू जस्ट ऑब्झर्व दिस इज व्हॉट NP. हा झाला NP डायोड आणि हा दुसरा झाला PN डायोड. सो ट्रान्झिस्टर इज फॉर्म बाय युजिंग 2 डायोड्स. ओके, मग 2 जंक्शन्स आहेत ट्रान्झिस्टरचे. 2 डायोड्स म्हणजे 2 जंक्शन. हा झाला NP जंक्शन, हा झाला PN जंक्शन. म्हणजे याला काय म्हणायचं, हा जो डायोड आहे कुठल्या 2 टर्मिनलच्या मध्ये, हा इमिटर आणि बेसमध्ये, म्हणून याला म्हणतात इमिटर डायोड. ओके, आणि हा जो डायोड आहे PN हा कुठे 2 याच्यामध्ये आहे तर कलेक्टर आणि बेसला, म्हणून याला कलेक्टर डायोड म्हणतात. येतं आहे लक्षात. ओके, सी. आता ह्या ठिकाणी हा जो ट्रान्झिस्टर असतो हा ट्रान्झिस्टर काय केलेलं असतं, सपोज हे क्रिस्टल आहे. ओके, या क्रिस्टलला कसं फॉर्म केलेलं असतं की इमिटर जो आहे, हा जो इमिटर आहे हा इमिटरला जास्त जागा ठेवलेली असते. फिजिकली इट इज लार्ज ॲज कम्पेअर टू बेस. बेस कमी असतो आणि कलेक्टर काय असतो सगळ्यात मोठा असतो. म्हणजे कन्स्ट्रक्शन करताना कसं केलं जातं तर बघा, परत हवं तर इथे सांगते. हे बघा, हा इमिटरला ही फिजिकली लार्ज असतो कुणापेक्षा, बेसपेक्षा, आणि कलेक्टर कसा असतो फिजिकली या दोघांपेक्षाही मोठा असतो. सो हियर यू हॅव इमिटर, मिडल इज बेस अँड द लास्ट वन इज कलेक्टर. आय एम कन्सिडरिंग इट ॲज NPN. ओके, सी. तर हा जो इमिटर आहे हा इमिटर हेवीली डोप असतो. हेवीली डोप म्हणजे काय, तर याच्यामध्ये जे चार्ज पार्टिकल्स असतात हे बेसपेक्षा आणि कलेक्टरपेक्षा खूप जास्त असतात. ओके, हा खूप लाईटली डोप असतो ज्याच्यामध्ये चार्ज पार्टिकल्स खूप कमी असतात. आणि हा पण खूप लाईटली डोप असतो. इट इज व्हेरी व्हेरी लाईटली डोप. याच्यामध्ये पण चार्ज पार्टिकल कसे असतात, कमी असतात. येतं हे लक्षात. ओके, तर ह्या ठिकाणी बघा चार्ज पार्टिकल कुणाकडे जास्त आहे तर ह्या टर्मिनलकडे, ह्या डिव्हाइसकडे. म्हणून ह्या ठिकाणी हे काय करतं आहे, इट इमिट्स द चार्ज पार्टिकल. इथून चार्ज पार्टिकल काय होतात, इमिट होतात आणि ते कुठे मूव्ह होतात, ह्या बेसकडे. म्हणून याला काय म्हणतात इमिटर. ओके, हा बेस काय करतो, काही चार्ज पार्टिकल ॲब्झॉर्ब करतो आणि न्यूट्रल होऊन जातो. ओके, म्हणून आणि नंतर काय करतो तो पुढच्या चार्ज पार्टिकलला फक्त बेस प्रोव्हाइड करतो. म्हणजे याच्यातनं फक्त चार्ज पार्टिकल काय होतात, काही मूव्ह होतात. कारण हा इथे इलेक्ट्रॉन्स घेईल, हा घेईल आणि हा न्यूट्रल होऊन जाईल. नंतर याच्याकडे काही होल आहेत का, इलेक्ट्रॉन्स ॲब्झॉर्ब करायला नाही. मग बेस काय करेल, फक्त चार्ज पार्टिकल स्वतःमधून मूव्ह करेल कलेक्टरकडे. म्हणून याला म्हणतात बेस, बिकॉज इट प्रोव्हाइड्स द बेस फॉर दी फ्लो ऑफ चार्ज पार्टिकल. नेक्स्ट यू हॅव कलेक्टर. व्हॉट इज द रोल ऑफ कलेक्टर. कलेक्टर काय करतो, इमिटरने जे चार्ज पार्टिकल इमिट्स केलेत ते सगळे चार्ज पार्टिकल स्वतःकडे कलेक्ट करतो. म्हणून याला काय म्हणतात कलेक्टर. ओके, सो सी हियर व्हॉट वी लर्न इन टुडेज लेक्चर दॅट आय एम गोइंग टू समराइज हियर. ओके, मी तुम्हाला काय सांगितलं आजच्या लेक्चरला. द फर्स्ट, व्हॉट इज मीन बाय ट्रान्झिस्टर. ट्रान्झिस्टर इज अ सेमीकंडक्टर डिव्हाइस विच हॅज 3 layers and 3 terminals, emitter, base, collector. Secondly, transistor, there are 2 types of transistor, NPN transistor and PNP transistor. Third, I told you the symbol is like this. Okay, there are 3 terminals, emitter, base, collector. If the symbol is given to you, then how to identify the terminals? If the symbol is like this, then the terminal which has the arrow is known as emitter, middle one is base and the last one is collector. Okay, now see how to identify NPN and PNP transistor by using the symbol. It is quite easy. The arrow head
If it is in outward direction, then it is known as NPN transistor. If the arrowhead is inward direction, then it is known as PNP transistor. Again, it is what? Emitter, base, collector. Next term that I told you, that emitter, the terminal which emits the charged particle is known as emitter. Next, base. Base is very lightly doped, so initially it absorbs very less amount of charged particle and it provides the base for the flow of charged particle from the emitter. And third one is what? Collector. Collector is a terminal which collects the charged particle which are emitted by the emitter and provided by the base. So this is what we learn in today's lecture. So let us stop now.